नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। आपण गेल्या 4-5 भागात कागलच्या राजकारणावर बोलतोय। कागलचं राजकारण पेटलं, कोणाला भाजलं आणि कोणाचं शिजलं। खरं तर ह्या 4-5 भागात आपण असा आढावा घेतला की काही लोकांना यात कोणाची तरी स्तुती केली असं वाटलं, काही लोकांना कोणाची तरी आरती केली असं वाटलं, तर काही जणांना कोणाची तरी भक्कम बाजू मांडतोय असाही समज झाला। पण एकूण हा समज गैरसमज आहे। कारण जेव्हा आम्ही विषयावर बोलतो म्हणजे आमच्या मनात कोणाविषयी द्वेष नसतो किंवा कोणाविषयी सहानुभूती असाही प्रकार नसतो। जे फॅक्ट आहे, जे काही घडतं आहे त्याचं विश्लेषण आम्ही करत असतो। म्हणूनच आम्ही आमच्या दर्शकांना सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही एखादा विषय मांडतो त्या विषयावर किंवा त्या नेत्याच्या स्वभावाचे गुणधर्म पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही त्यामध्ये असतात। असो, तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे संजय मंडलिक यांना एकाकी पाडलं। खरं तर हसन मुश्रीफ यांच्या राजकारणाची ती चालच आहे। प्रत्येक वेळी ते कोणाला तरी एकाकी पाडतात आणि आपला राजकीय स्वार्थ साधतात। मी यापूर्वीच्या भागांमध्ये सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे की हसन मुश्रीफ स्वतः कुणाला वश होत नाहीत, पण दुसऱ्याला किंवा विरोधकाला वश करण्यात मात्र ते माहीर असतात आणि आहेत। म्हणूनच ते यशस्वी राजकारणी आहेत असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शेवटी राजकारणात डावपेच असतातच। राजकारणात प्रत्येक जण पुढचा आपला शत्रू या हेतूनच त्याला नामोहरम कसं करायचं असं वागत असतो। संजय मंडलिक आज एकाकी पडलेत आणि त्यांना सहानुभूती प्रचंड मिळत आहे। सहानुभूतीची लाट आज त्यांच्या बाजूने आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे। 2024च्या विधानसभेला समरजित घाटगे असेच एकाकी पडले होते। हसन मुश्रीफ समर तेरी खैर नाही असं म्हणत समरजित घाटगेंना एकाकी पाडलं होतं। त्यावेळी संजय बाबा घाटगे आणि संजय मंडलिक सुद्धा हसन मुश्रीफ यांच्या बाजूने होते। म्हणजेच हसन मुश्रीफांचं राजकारण असं आहे की ते राजकारणाच्या स्वार्थासाठी कोणाला तरी एकाकी पाडतात आणि इतरांना आपल्या बाजूने घेतात। हे शेवटी प्रत्येकाच्या राजकारणाचा तो एक अजेंडा असतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीचं राजकारण सुरू असतं। आज संजय मंडलिक एकाकी आहेत, जसं समरजित घाटगे एकाकी होते, पण समरजित घाटगेंच्या बाजूने जे वातावरण होतं ते मुश्रीफ यांनी कशा रीतीने फिरवलं हे आपण विधानसभेला पाहिलेलं आहे। म्हणून आज सुद्धा संजय घाटगे यांना काळजी घ्यावी लागणार आहे। त्यांच्या बाजूने जी सहानुभूतीची लाट आहे त्याचा वापर कसा करायचा, त्याचा योग्य फायदा कसा घ्यायचा, ह्या संधीचं सोनं कसं करायचं हे मंडलिक यांनीच ठरवायचं आहे। संजय मंडलिक यांच्या बाबतीत आज कागल मुरगुड परिसरात जी सहानुभूतीची लाट उसळलेली आहे त्याचा फायदा घेण्यासाठी निश्चितच संजय मंडलिकांनी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। संजय मंडलिक यांच्यापेक्षा त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक हे लोकसहभाग असो, लोकसंपर्क असो, युवा वर्गाला एकत्र करण्याचं काम असो अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहेत। पण कधी कधी संजय मंडलिक त्यांच्या कामात खो घालतात असं वीरेंद्र मंडलिक यांच्या युवा कार्यकर्त्यांचं मत आहे। संजय मंडलिक यांचा स्वभाव निकपटी आहे, त्यांच्या मनात कपट नसतं। जरी हजर जावई असले संजय मंडलिक तरी ते कपटी खूप कमी आहेत आणि त्याचाच गैरफायदा काही राजकारणी घेतात असं म्हटलं तरी चालेल। संजय मंडलिकांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं आणि काही पूर्वी इतिहास जर पाहायचा झाला तर संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांचं जे कट्टर राजकीय वैर होतं ते संजय मंडलिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवेळी विसरले होते आणि त्यांनी मुश्रीफ यांच्या बरोबर युती केली होती। खरं तर त्यावेळचा संजय मंडलिक यांचा हा निर्णय अनेकांना पटला नव्हता। मंडलिक गटाला पटला नव्हता, पण जिल्ह्यातील राजकारणी असतील यांना सुद्धा पटला नव्हता। ज्या मुश्रीफांनी सदाशिवराव मंडलिक यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला त्याच सदाशिवराव मंडलिक यांच्या हयातीनंतर संजय मंडलिक यांनी मुश्रीफांबरोबर युती केली आणि त्यातूनच मंडलिक गटाची अधोगती सुरू झाली असं थेट राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आपण जर गेल्या 5 वर्षांचा आढावा घेतला तर पाहू शकतो की संजय मंडलिक यांची बहीण म्हणजेच माजी आमदार राजेश पाटील यांची पत्नी यांचा पराभव गोकुळच्या निवडणुकीत झाला। संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव जिल्हा परिषदेला झाला, गोकुळच्या निवडणुकीत झाला। स्वतः संजय मंडलिक यांचा पराभव लोकसभेला झाला। त्यांचे मेव्हणे चंदगडचे माजी आमदार जे आताच मी सांगितलं राजेश पाटील यांचा विधानसभेला पराभव झाला। म्हणजे मंडलिक गटाच्या किंवा सदाशिवराव मंडलिकांचे वारसदार आहेत यांच्या पाठीमागे हा जो पराभवाचा ससेमिरा लागलेला आहे तो कशामुळे लागला याचा विचार आज संजय मंडलिकांनी करायला हवा। कारण त्यांनी जसं कागलच्या राजकारणात आज लक्ष घातलेलं आहे, मी एकाकी पडलोय म्हणून ते सांगायला लागलेले आहेत, पण सदाशिवराव मंडलिकांनंतरच ते एकाकी पडलेत, पण
त्यावेळी ते सांगायला विसरले होते. सदाशिवराव मंडलिक यांचा गट आहे तसा शाबूत ठेवण्यासाठी संजय मंडलिक यांनी त्यांच्या म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर जर कसोशीने प्रयत्न केले असते, लोकसंपर्क वाढवला असता, लोकांना वेळ दिला असता, लोकांच्या भावना जाणल्या असत्या, तर संजय मंडलिकांवर आज ही वेळ आली नसती. पण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. संजय मंडलिक आज सुद्धा खमक्या पद्धतीनं कागलच्या राजकारणात उभे राहू शकतात आणि ती वेळ आलेली आहे. एकाकी पडलोय म्हणण्याऐवजी या एकाकीपणाचा फायदा घेऊन संजय मंडलिक यांनी जर कसोशीने प्रयत्न केले आणि राजकारणात घुसले, कागल तालुक्यासह कागल विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक माणसाच्या मनात घर केलं, तर संजय मंडलिक यांना निश्चितच पुढचं राजकारण अवघड नाही. आज ते एकाकी पडले असं मीडिया सुद्धा म्हणतोय, कार्यकर्ते म्हणतायत, संपूर्ण जनतेला तीच अनुभूती येते. पण संजय मंडलिकांच्या या एकाकीपणातूनच त्यांनी फिनिक्स प्रमाणे झेप घेतली तर त्यांना आकाश सुद्धा ठेंगणं पडेल अशी आज परिस्थिती आहे. म्हणून संजय मंडलिक यांनी अजूनही सावरलं पाहिजे. संजय मंडलिक यांनी अजूनही कार्यकर्त्यांना वेळ दिला पाहिजे. संजय मंडलिक यांनी अजूनही स्वतःहून झोकून काम केलं पाहिजे. संजय मंडलिकांना पाठिंबा मोठा आहे. त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे मेहुणे आहेत, त्यांची बहीण आहे. याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पहाडासारखे त्यांच्या बाजूने उभे आहेत. त्यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा संजय मंडलिकांच्या बाजूने सह्याद्रीसारखे उभे आहेत. हे सह्याद्रीचे वाघ जर संजय मंडलिकांच्या पाठीशी असतील तर संजय मंडलिकांना कोणती भीती, हाच खरा त्यांच्या कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. संजय मंडलिकांना आज भीतीच नाही, फक्त त्यांनी त्या जोशानं राजकारणात उतरलं पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.